लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल, महाराष्ट्रात कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार, काही क्षणात एबीपी माझावर. उद्या दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा. उद्यापासून आचारसंहिताही लागू. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात थोड्याच वेळात बैठक. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार. नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी नाराज. प्रकृतीच्या कारणास्तव रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही. शरद पवार यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांची माहिती. तर रोहिणी खडसे विधानसभेची तयारी करणार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत. यात्रेला तुफान गर्दी. राहुल गांधी मुंबईच्या वेशीवर. 17 तारखेला राहुल गांधी यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा. निवडणूक रोखे कुणी, कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले, तपशील जाहीर करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. स्टेट बँकेला सुद्धा नोटीस जारी. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून उद्योगपतींनी भाजपला लाच दिली. भिवंडीतून राहुल गांधींचं टीकास्त्र. तर निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. कागदपत्र दाखल. आता 6 आठवड्यांनंतर पुढची सुनावणी. के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार कविता यांना ईडीकडून अटक. अबकारी कर घोटाळा प्रकरणी के कविता यांची दिल्लीत ईडीकडून चौकशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.